कलगीतुराई वेबसिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली असून त्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. या वेबसिरीजमधील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. लाडील बाडी उरघोडी चाले जिथं तिथं, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ. लाडील बाडी उरघोडी चाले जिथं तिथं, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ. आजवर जे झालं सोडा, आता शिकून नवा हा धडा. समाज बदलू सारा, चला समाज बदलू सारा. कलगीतुरा कलगीतुरा कलगीतुरा. आ हा 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 हा, याला म्हणते ती आवड. ईश्या, एवढी चांगली दिसते मी. नुसती चांगली नाही, लईच भारी. खरं? अगदी खरं. मांजरीच्या डोळ्यासारखे डोळे, कलिंगड कापून उलट ठेवावं तसं नाक, जाडे भरडे ओठ आणि बगळ्यासारखी मान, अंग काठी तर भरल्याला रांजून. आ हा 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 हा. जावं तिकडं. अगं वेडाबाई, मस्करी केली मी. अशी कुठं मस्करी असते वे? मी एवढी वाईट आहे का? नाही ग, खर तर तू आनंदाचं चांदणं, नक्षत्राचा दिवा, पौर्णिमेचा सोर आणि ओठावरील गोडवा आहेस तू. ए हास ना तर. खरं सांगताय? का अजूनही विश्वास नाही माझ्यावर? आहे ना, म्हणून तर लग्न करून तुमची बायको झाली. चल मग फिरायला जाऊया. अय्या, बफेलो काय म्हणलेस? बफेलो बफेलो. बपेलो असेल तुझी आई. आम्ही हिला मस म्हणतोय. मस लय लाडाची आमची मस आहे. बफेलो म्हणते. चल. अरे वा, खाऊ काव काव खाऊ खाऊ. काव असेल तुझी मावशी. आमची खिल्लारी गाय आहे गाय. चल. सर, एक गोष्ट सांगतो. एकदा एक साप जंगलात आपल्या विषयाची लय तारीफ करत होता. माझं विष म्हणजे साक्षात मृत्यू. मी जर एखाद्याला डसलो तर पाणी सुद्धा मागून देत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. त्यावर बाजूला बसलेलं बिडूकच हसत हसत म्हणालं, लोक तुझ्या विषयानं मरत नाही, ती तुला घाबरूनच मरते ती. त्यांच्या दोघात लय उशीर वाद रंगला. शेवटी दोघांनी बी ठरवलं की आपण परीक्षा घ्यायची. नक्की माणूस कशानं मरतोय, विषानं का भीतीनं? दुसऱ्या दिवशी माणूस जंगलात आला आणि साप लपत छपत त्याच्या मागणं आला, चावला आणि लपत छपतच निघून गेला. तोवर समोरनं बेडूक दिसलं. माणसाला वाटलं, अरे बेडूक काय वाटतं. माणूस बेडकाला बघून बिनधास्त निघून गेला. त्याला वाटलं काय होतंय आता बेडकानं. परत तोच माणूस जंगलात आला. आता मात्र बेडूक लपत छपत आलता. बेडूक चावलं
आणि लपून छपूनच निघून गेलं. जरा माणूस पुढे जातोय तर साप आडवा आला. सापाला जसं बघितलं तसा माणूस दहाडकन तिथंच कोसळला आणि जाग्यावर मेला. अरे के मामा, एवढं सांगायचं कारण की आपल्या देशात हीच परिस्थिती झाली आहे. प्रत्यक्षात कोरोनानं कमी आणि भीतीनंच माणसं मरायला लागली ती. आणि म्हणून मी सांगतोय, भीती टाळूया आणि कोरोनाला पळवून लावूया. तात्याराव, एवढं जे तुम्ही बोलताय आणि एवढं खुशीत बोलायला लागलाय, काय काय याचं गम्य काय? अहो, नातवाचं लगीन सख्या डोळ्यानं बघणारा आजा हाय का या पंचकृषीत? असल की मोगम नका बोलू, पुरावा द्या. तुम्ही आहेच की. हांगाशी आता कसं बोलला सा? रातच्याला जेवाल्या. तात्या, तुम्ही जेवणाचं ताट देताय कोणाला बे, पण बसायचा पाठ तेवढा देऊ नका. तात्या, चालताय फिरताय तोपर्यंत ठीक आहे, पण एकदाचा जागेवर बसला की तुमची पण अडचण होईल. माझं गुटराव नाही तसा. अहो, लय चांगलं पोरग आहे. नाचसून बी लय भारी. आता ही दोघंच आहेत की इस्टेटीला वारस. माझं काय पिकलं पान गावात तर गळून पडायचं. मी त्याच दिवशी सांगितलंय, दोघांनी नेटानं संसार करा, समजुतीनं राहावा. जे आहे ती तुमचंच आहे. त्यांच्या खांद्यावर शेवाळ देऊन झालं रिकामा. नमस्कार 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 नमस्कार. तुमचा नमस्कार ठेवा तुमच्यापाशीच. तुमचा नमस्कार घ्यायला नाही आलो. तुम्हाला आधी सांगितलं होतं आमची पोरगी शहरात वाढल्या म्हणून. तिला शान घाण, पाणी लोणी, ही भाकरी तुकडा जमणार नाही, धुणं पाणी ही काय देत नाही तवा सांगितलं होतं. त्यावेळेला तुम्ही नुसत्या माना हलवल्या नंदीबाई लागत. आणि आता काय झालं हो? अहो, पण झालंय काय ती तर कळू द्या. काय झालं ती कळलं लवकरच. शिंग म्हणून वासरा शिरू नका. तुम्हाला माहिती आहे सगळं. हेड पांघरून पेडगावला जाऊ नका. आता वॉर्निंग द्यायला आलोया. चला रे.
ठीक आहे भोपळा. ठीक आहे तात्या एका साईड ठेवा. एक डबा धरा तात्या. ती बी घ्या. हा करूया. अहो झाडाला काय फळं फुटतं ना ती. तात्या फावडा आहे का हे? अरे माणसाचा का हायवा नाही सा एकदा सांगून गेलो कळत नाही का? अरे कुत्र्याला हाड म्हटलं तर हाडू टाकून पळून जाते या. तुमचं शिवपुड वाकडं ती वाकडच. लाजा जरा लाजा. अहो पाणी तापवलं का आमची बहीण तुम्हाला मोल करून वाटली वे. आमच्या पोरगीला सुख नसल तर तुमची आरास काय जाळायची आहे बी. तुम्ही असाल मोठे तुमच्या घरात, आम्ही बी काय बारकं नाही. आम्ही बी 9 महिने वाढलो आईच्या पोटात, कुत्र्याचं दूध पिलो नाही. आमच्या नादाला लागू नका. खैर नाही एकाची घर धार सगळं पिटवून टाकील. छोटा भीम म्हणते छोटा भीम. आता शेवटचं सांगतोय पण जर कानाव आलं तर एकाकडे खैर नाही. आता परत सांगणार नाही. चला रे. पोरगी हिला कायमच इथं सोडायला आलोया. आणि ह्याच्या बरोबर लग्नात दिलेली बोट बी घ्या. देऊन टाक. हिला आता कायमच सोडायला इथं आलोया. आमचा हात टेकला आता. तुमची तुम्हाला लखला बसू द्या. अगं पोरी असं झालं तरी काय? मामा त्याला विचारू नका, तुम्हीच सांगा असं झालंय तरी काय. आमच्या संसाराच्या किरकोळ गोष्टी डोंगरा एवढ्या करून तुम्हाला सांगते तरी कोण? कोणी कशाला सांगाय पाहिजे? माझी लेक काय मला जळ आहे काय? 9 महिने मी तिला पोटात वागवल्या, लहानाची मुठ्ठी केल्या, मी तिला सांभाळाय मस्त घट्ट आहे. तुम्हाला नसं नांदवायची तर राहू दे, मला सगळं माहिती आहे. माझी आईच रोज तिला फोन करायची. तुमच्या फोनमुळेच ही काशी झाली या. रोज फोन करताय. जेवलीस का, खाल्लीस का, आंघोळ केलीस का, नवरा काय करतो, सासरा काय करतो, आज जेवणच करू नको, त्यांची जिरीव कोण काय म्हणतंय का, नवऱ्याला मुठीत घे, सासू सासऱ्यांचं कौतुक करू नको, आमटी काय केलीस, मीठ एवढंच टाक. त्यात ही तुमची पोरगी दीडशानी सारखा आपलं मोबाईल घेतय, तोंड वाकडं करतय आणि फोटो काढत बसतय. हिला जरा तर अक्कल पाहिजे. आई बापाला काय सांगावं काय नको. एक दिवशी तक्रार झालेली तिने तुम्हाला सांगितली, खरं ज्या दिवशी फिराय तिला नेलं ती सांगितलं का तुम्हाला? मामी आमच्यातली भांडणं त्या दिवशी मिटते ती. रात गई बात गई. पण तुम्ही किती पाराचा कावळा करतायचा? हां, स्वतःचा संसार तुम्हाला पाहिजे आणि पोरीच्या संसाराची राख रांगोळी झाली तर चालेल. वारे माऊली वा, धन्य आहे तुमची. चांगलं काय तर शिकवा पोरीला. पोरगी आज सज्ञान आहे, तिची तिला अक्कल आहे. तिच्या संसारात नको तेवढी ढवळाढवळ करणं शोभतंय तुम्हाला? मामी हात जोडतो तुम्हाला.
आमचा संसार आम्हाला बघू द्या. आमच्या कडूकोड प्रश्नाची उत्तरं आम्हाला शोधू द्या. आणि हो, आम्ही मागितला तरच हात द्या, नाहीतर न मागता काही देऊ नका. चला येतो आम्ही. चला तात्या. थांबा पाहुणं, माफ करा पाहुणं. हे मायालिकीच्या फोनमुळे हे सगळं रामायण घडलंय. परत असं होणार नाही. लय मनावर घेऊ नका. आय आजपासून तुझा फोन बंद. एकीला आणल्यास ते आणल्यास, आता दुसऱ्याला पण आणतेस का? आजपासून तुझा फोन बंद. तुला जर बोलायचं असलं माझ्या फोनवरून बोलायचं, ती पण माझ्या समोर. तुम्ही तुमच्या संसारात लक्ष द्या. त्या पोरगीच्या संसारात अजिबात डावाडव करू नका. तुमच्यासारख्या आयांच्या अतिप्रेमामुळेच पोरींच्या संसारात पाक वाटोळ होते. भूमी, तू ध्यानात ठेव, संसार तुझा आहे आणि तो तुलाच करायचा आहे. आईच्या लाडानं माझं वाटू झालंय, तुझं करून घेऊ नको. संसारात भांडायला लागणारच, त्याचा आवाज तुला दाबायचा आहे. जा पोरी जा, सुखानं संसार करा. तर मित्रांनो आणि खास करून महिलांनो, आज तुम्हाला समजलंच असेल की आपणच आपल्या मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका, त्याला हातभार लावू नका. त्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम होतात ते आज तुम्हाला समजलंच असेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा योग्य आणि मर्यादितच वापर करा. तर गुटराव, सांग आपलं नेहमीचं. सांगतो की मग. अहो मित्रांनो, आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या श्री फिल्म चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेजारची घंटी वाजवायला विसरू नका. आणि बघत राहा काळजीतुरा. लाडील बाडी उरघोडी चाले जिथं तिथं, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ. लाडील बाडी उरघोडी चाले जिथं तिथं, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ. आजवर जे झालं सोडा, आता शिकूनी नवा हा धडा. आजवर जे झालं सोडा, आता शिकूनी नवा हा धडा. समाज बदलू सारा, चला